मिळाली, आम्ही त्या खुनात आहेत याचे काय पुरावे पेनड्रॉय मध्ये दिले ना न्यायाधीशांनी. पेनड्रॉय मधले आणि लॅपटॉप मधले एकच आहेत का हे सांगा. गेली ना तारीख पुढं. काय आरोपी, काय केस चालवायले सरकार. लॅपटॉप मध्ये तेच पेनड्रॉय मध्ये टाकून दिलं ना तुला. न्यायाधीशांना उत्तर. उलट प्रश्न, पेनड्रॉय मध्ये दिलेले जे पुरावे ते लॅपटॉप मध्ये आहेत का, मग कुठून दिले ते. गेली तारीख पुढे. हे प्युअर क्रिमिनल माइंडचे. यांना कसे खून करायचे, कसे अपहरण करायचे, कसे खंडण्या गोळा करायच्या हे पूर्ण अभ्यास करून त्या तत्वातून चालत होते. त्यावेळेस फडणवीस साहेबाला म्हणलं आम्ही जाहीर मीडियात, फडणवीस साहेबांनी त्यांना जेलमध्ये कोचलं. केस सुरू करून घ्या. महादेव मुंडेला न्याय दिला असेल तर फडणवीस साहेबांनी त्याच वेळेस सांगितलं भांडायचं नाही, ज्या होत नाहीत त्या गोष्टीवरती. माया पण करायची झाल्यावर भांडायचं पण नाही. नाही केसचा तपास लागला त्या पुनर्तपास करू म्हणले. कोपर्डीचे आरोपी आत मारायला लागलेत पण त्याला फाशी द्यायला. धाक बसल हो. चीड तुमच्याविषयी कशात निर्माण व्हायला लागली त्याचा ताबडतोब बंदोबस्त करा ना. हे म्हणणं आहे आमचं. तुम्ही करत नाही म्हणून आम्ही धडाधडा बोलायला लागलो. कशाला 2-2 वर्षाचे पोरीवरती बलात्कार. मालेगावला झाला, पुण्यात झाला. त्या कारण गोळ्या घालून त्याला देऊन टाका फाशी. तुम्ही ते लय सुख येतात त्यांना, ते पुन्हा फिरायला येत. छत्रपतींवरती बोलतेत, तुम्ही त्याला शिक्षा करत नाहीत, वच बोलत येत. तो भाजपला डॅमेज बसतोय. तुमच्या नाही लक्षात येत. मला नाही माहित तुमच्या डोक्यात काय ती डॅमेज बसतो. लोकात कचकच जातील. साधा विषय, केंद्रात राज्यात सरकार तुमचं आहे. माझ्या छत्रपतीची इतिहास निघाव नकाशा, तुम्ही म्हणू नाही कोणी नकाशा टाका. पुन्हा काय असतं, युथ वर्ग हे वेगळा आहे. याचं माइंडसेट वेगळं झालेलं आणि तुमच्या वयातल्या वर्गाचं माइंडसेट वेगळं झालं. तुम्हाला ज्याच्या त्याच्या ब्रेनचा विचार करावा लागणार. तुमच्या लेवलच्या लोकांचं ब्रेन कोणत्या पद्धतीने चालतंय, तरुण पोरांचं ब्रेन कोणत्या पद्धतीने चाललंय. तुम्ही ज्याचं ब्रेन वॉश केलंय ते तुमच्या पद्धतीने चाललाय, पण ज्याला ब्रेन वॉश करायची इच्छाच नाहीये तो असंतोष डोक्यात घेऊन बसलाय तुमच्याविषयी. कारण हे झालेले प्रकरण तुम्ही निपटारा ना ते. मी तर आता भाजपचा एखादा वकील असल्यावर खेळ झाला, आता प्रवक्ता असल्यावर